आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। आज मी असे काही क्वेश्चन घेऊन आलेले आहे जे की 100% एक्झामला येण्याचे चान्सेस आहेत, म्हणून या व्हिडिओला अजिबात स्किप नका करू। जर तुम्ही 10%ही किंवा 10 सेकंडही स्किप केले तर तुम्हाला मार्क्स कमी येण्याचे चान्सेस आहेत। तर व्हिडिओला स्किप नका करू, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर आता आपण जे 30 MCQ कवर करत आहोत, तर आज आहे आपलं डे 3। अजूनही ज्यांनी आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नाही केलं असेल त्यांनी आताच आपल्या ग्रुपला जॉईन करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल, कारण जर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन असाल तर तिथे दिलेले डेली अपडेट्स आणि प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला हेल्प होईल। तर आता त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी, या व्हिडिओमध्ये मी काही असे एक्सपेक्टेड क्वेश्चन देणार आहे जे की 100% एक्झामला येणारच आहेत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन मिस होण्याचे चान्सेस आहेत। आणि शेवटी मी अशी काही स्मार्ट ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचे स्कोर 70 मार्क्स प्लस 100 आउट ऑफ येणारच आहेत। तर ज्यांना कुणाला आपली GMCची सीट जे रिझर्व करायची असेल तर त्यांनी आताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आज आपण बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट, जे की आजचं पहिलं आहे। तर क्वेश्चन काय विचारलं गेलं आहे, तर यास चला सुरू करूया। तर पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, द प्रोसेस ऑफ गॅस एक्सचेंज टेक्स प्लेस इन विच पार्ट ऑफ लंग्स। तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं गेलेलं आहे, जे प्रोसेस आहे एअरवेजची, प्रोसेस गॅस एक्सचेंज म्हणजे जे आपण एअरवे असते आपली आणि ज्याच्यामध्ये आपण एक्झेल आणि इनहेल करत असतो गॅस, त्याच्यामध्ये एक्सचेंज कुठं होत असते, असं कोणतं पार्ट आहे लंग्सचं ज्याच्यामध्ये गॅस एक्सचेंजची प्रक्रिया ही होत असते। तर क्वेश्चन नंबर समजलं असेल फर्स्टचं काय विचारलं गेलं आहे। त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, पहिला आहे ब्रॉन्काय, दुसरा आहे ट्रकिया, तिसरा आहे अल्विओलाय, चौथा आहे लॅरिंग्स। तर आता कोणता ऑप्शन येईल, तर ऑप्शन नंबर येईल सी अल्विओलाय। तर का अल्विओलाय, तर अल्विओलाय स्मॉलेस्ट सॅक आहे सगळ्यात आणि गॅस एक्सचेंजची प्रक्रिया अल्विओलायमध्ये होत असते, म्हणजेच O2 आणि CO2 म्हणजेच ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एक्सचेंज होतात अल्विओलायला। त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द लाईफ स्पॅन ऑफ रेड ब्लड सेल म्हणजेच RBC। आता RBCची लाईफ स्पॅन म्हणजेच आता लाईफ स्पॅन म्हणजे काय, तर ड्युरेशन किती वेळपर्यंत ते जगू शकतात याला म्हणलं जाते लाईफ स्पॅन। तर त्याची लाईफ स्पॅन किती असू शकते, तर लाईफ स्पॅन आपली ऑप्शनमध्ये बघा 60 डेज, 90 डेज, 120 डेज, 150 डेज। तर आन्सर नंबर येईल सी 120 डेज। का, तर जे RBC आहे त्याची लाईफ स्पॅन 120 डेज असतात, 4 महिने, कारण 4 महिन्यानंतर RBC डिस्ट्रॉय होते, तेही स्पिनमध्ये डिस्ट्रॉय होतात आणि न्यू RBC त्याच्यानंतर फॉर्म होत असतात। तर RBCचा लाईफ स्पॅन आहे 120 डेज, म्हणजेच आन्सर नंबर सी आहे। त्याच्यानंतरचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्ष द्या, कोणताही हा क्वेश्चन कधी कधी एक्झामिनेशनला येऊ पण शकतं। तर क्वेश्चन बघा, विच हॉर्मोन इज नोन ॲज एमर्जन्सी हॉर्मोन। तर आता तुम्हाला एमर्जन्सी हॉर्मोन विचारलं गेलं आहे, तर एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुमचं असं कोणतं हॉर्मोन आहे जे की हेल्प करत असते तुमच्या बॉडीला रेडी व्हायला किंवा रिकवर करायला। आणि एमर्जन्सी हॉर्मोन असं आहे जे की एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जे फाईट आणि फ्लाईटच्या मोडमध्ये येत असते। तर क्वेश्चन समजलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर ऑप्शन बघा, आता ऑप्शन नंबर 1 इन्सुलिन, दुसरा आहे ॲड्रेनालिन, तिसरा आहे थायरॉक्सिन आणि चौथा आहे एस्ट्रोजन। तर आन्सर नंबर येईल तुमचं बी ॲड्रेनालिन। तर ॲड्रेनालिन कोणतं आहे, एमर्जन्सी हार्मोन आहे जे की एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये किंवा एमर्जन्सी कंडिशनमध्ये फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये येण्याचे चान्सेस असते आणि बॉडीला रेडी करण्याचं काम करत असते ॲड्रेनालिन। त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण, द प्रायोरिटी वेन ट्रीटिंग अ विक्टिम ऑफ मेजर बर्न। आता जर एका कंडिशनमध्ये पेशंट मेजरली बर्न झालं असेल तर कोणती प्रायोरिटी तुम्ही देऊ शकता, तर तुम्ही सांगा मला ह्या क्वेश्चनचा आन्सर, की एखादा पर्सन बर्न झालं असेल त्याला मेजर काय देऊ शकतो आपण। तर तुम्ही मला ह्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हे क्वेश्चन एक्झामिनेशनला येण्याचे चान्सेस आहेत, कारण हे स्केल आणि मेजर स्केल हे सगळं विचारलं जातात। त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द हेल्मेटिक मॅन्युअर्स इज यूज फॉर। आता याच्यामध्ये कशाला यूज केलं जाते हे, तर हे चोकिंगला यूज केलं जाते। आन्सर नंबर बी एअरवे ऑब्स्ट्रक्शन। आता चोकिंग काय, तर चोकिंग म्हणजे अब्डोमेनमध्ये थ्रस्ट येत असते, म्हणजे चोक येत असते। अब्डोमेनमध्ये थ्रस्ट म्हणजे ऑब्स्ट्रक्शन येणं, जर एखाद्या वेळेवर थ्रस्ट आलं तर त्या वेळेवर चोकिंग ही कंडिशन आढळून येत असते। त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा,
इन केस ऑफ केमिकल स्प्लॅश इन द आईज द फर्स्ट स्टेप इज टू. आता केमिकल स्प्लॅश हे आईजमध्ये आलेलं असेल तर पहिली स्टेप काय असणार तुमची? तर ऑप्शन बघा, रब द आईज, दुसरा आहे क्लोज द आईज टाईटली, तिसरा आहे फ्लश विथ ए क्लीन वॉटर फॉर ॲटलीस्ट 15 to 20 minutes आणि चौथा आहे अप्लाय आय ड्रॉप. तर आन्सर नंबर येईल सी, कारण फ्लश केलं आईजला 15 to 20 minutes वॉटरनी तर काय होत असते, चान्सेस कमी असतात की आईला डॅमेज कमी व्हायचं, कारण वॉश केल्याने आईज जे आहेत ते क्लीन होत असतात आणि डॅमेजचं सिम्टम्स किंवा डॅमेज होणं आपलं कमी होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हे क्वेश्चन विचारलं जातं आहे आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारत आहे की जे पोझिशन आहे, आता लिथोटॉमी हे एक पोझिशन तुम्हाला दिली गेली असेल तर लिथोटॉमी पोझिशन कोणाला दिलं जाते, तर हे मला क्वेश्चन आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर लिथोटॉमी पोझिशन कोणत्या पेशंटला दिले जाऊ शकते. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा आता, विच पोझिशन इज गिवन टू द पेशंट इन शॉक. आता एखाद्या पेशंटला शॉक लागलेला आहे, त्या वेळेवर पेशंटला कोणती पोझिशन देऊ शकतो आपण, तर कोणती पोझिशन द्याल तुम्ही? तर पहिली ऑप्शन बघा टेंडरबग पोझिशन, दुसरी आहे सिटिंग पोझिशन, तिसरी आहे प्रॉन पोझिशन आणि चौथा आहे स्टँडिंग पोझिशन. तर त्याला असं कोण पेशंट आहे शॉकवालं, त्याला काय माइंडमध्ये ब्लड गेलं पाहिजे, त्याच्यामुळे कोणती पोझिशन देऊ शकतो आपण? टेंडरबग पोझिशन ही दिली जाऊ शकते. कारण आपण टेंडरबग पोझिशनमध्ये काय होत असते, लेग एलिव्हेट्स होत असतात, म्हणजेच लेग अप झाल्यामुळे माइंड म्हणजेच ब्रेन आहे त्याला ब्लड जास्त प्रमाणात पोहोचवण्याचं काम होत असते. त्याच्यामुळे शॉक जे पेशंट मिळालं असेल त्याला रिकवर करण्याचं काम होत असते त्या टेंडरबग पोझिशननी. त्याच्यामुळे आन्सर नंबर येईल ए. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, व्हॉट इज द गोल्डन हवर इन एमर्जन्सी मेडिसिन. तर कोणतं गोल्डन हवर आहे ज्याच्यामध्ये एमर्जन्सी मेडिसिन तुम्ही देऊ शकता. तर पहिलं ऑप्शन बघा, द फर्स्ट हवर ऑफ स्लीप, दुसरं ऑप्शन द फर्स्ट हवर आफ्टर ट्रॉमॅटिक इंजुरी वेअर ट्रीटमेंट इज मोर इफेक्टिव्ह, तिसरा आहे द हवर बिफोर सर्जरी आणि चौथा आहे फर्स्ट हवर ऑफ न शिफ्ट. तर आन्सर नंबर याच्या बी, कारण जे फर्स्ट हवर असते ट्रॉमॅटिक इंजुरी, जेव्हा आपल्याला इंजुरी झाली त्यावेळेवर स्टार्टिंगच्या फर्स्ट हवरला त्याला मेडिसिन दिली तर रिकवर होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात पेशंटचे. त्यामुळे फर्स्ट इंजुरी जेव्हा झाली असेल, फर्स्ट हवरच्या ट्रॉमॅटिक इंजुरी झाली असेल त्याच्या फर्स्ट हवरमध्ये ट्रीटमेंट देण्याची गरज आहे, कारण त्याच्यानेच जे पेशंट आहे ते लवकरात लवकर रिकवर होतो आणि त्याला हेल्पही होते. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा 69. त्याच्या आधी बघा, ज्यांना कुणाला अजूनही असे टाईपचे क्वेश्चन पाहिजे असतील आणि प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी आताच आमची मॉक टेस्ट जॉईन करू शकता. मॉक टेस्टमध्ये तुम्हाला 40 मॉक टेस्ट असे देण्यात येतील. तर त्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स दिसून येतील, आढळून येतील, ज्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटेल आणि तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त स्टडी झालेली आहे. तुमची स्टडी पूर्ण जी राहिलेली असेल तर ते स्टडीमुळे त्या मॉक टेस्टमुळे स्टडी कवर होऊन जाईल. तर ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि बॅचला जॉईन करण्यासाठी ग्रुपला जॉईन करा. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा 69. आता 69 क्वेश्चनमध्ये काय विचारलं गेलेलं आहे, इपिटॅक्सिस इज द टर्म मेडिकल टर्म फॉर. आता इपिटॅक्सिस ही कशासाठी मेडिकल टर्म यूज केली गेलेली आहे. तर पहिलं ऑप्शन बघा, डिफिकल्टी ब्रीदिंग, दुसरा आहे नोज ब्लिडिंग, तिसरा आहे फॅन्टिंग आणि चौथा आहे वॉमिटिंग. आता डिफिकल्टी इन ब्रीदिंग म्हणजेच मी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं तुम्हाला, तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही सांगितलं नाही, पण डिफिकल्टी इन ब्रीदिंगला डिसिप्निया ही कंडिशन म्हणली जाते. तर त्याच्यानंतर बघा, इपिटॅक्सिस कशाला म्हणलं गेलं आहे, तर नोज ब्लिडिंग म्हणलं गेलेलं आहे. नोज ब्लिडिंग का, तर इपिटॅक्सिस म्हणजे जेव्हा आपण नोजमधून ब्लिडिंग होत असते तर त्या कंडिशनला सिच्युएशनला नोज ब्लिडिंग होणं म्हणजेच इपिटॅक्सिस ही कंडिशन आढळून येत असते, म्हणजेच इपिटॅक्सिस त्या कंडिशनला म्हणलं जाते. त्याच्यानंतरचं क्वेश्चन बघा, हे क्वेश्चन तुम्हाला 100% विचारून जाऊ शकते. तर क्वेश्चन नीट आहे का ह्या क्वेश्चनला, तर विच मॉस्किटो इज प्रायमरी कॅरियर ऑफ मलेरिया. आता मलेरिया काय आहे हे सांगा मला. तर मलेरिया कशामुळे होत असते, एका मॉस्किटो बाईटमुळे होत असते. तर कोणत्या जे प्रायमरी कोणता कॅरियर आहे, तर पहिलं कॅरियर बघा ॲडेसिस एजिटोपी, सेकंड आहे फिमेल ॲनोफिलिस, तिसरा आहे क्युलेक्स आणि चौथा आहे मॅन्सोनिया. तर आन्सर नंबर येईल बी, फिमेल ॲनोफिलिस, कारण जे प्रायमरी कॅरियर आहे मॉस्किटो ते फिमेल ॲनोफिलिस आहे, जिच्याने मलेरिया हे कॅरियर होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द बेस्ट वे टू प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ हॉस्पिटल एक्वायर्ड इज.
तर आता काय विचारलं गेलं ह्या क्वेश्चनमध्ये, कोणतं असं बेस्ट वे आहे जे की स्प्रेड होण्याला थांबवत असते, प्रिव्हेंट करत असते हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शनला. आता हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन म्हणजे काय, तर जे असे इन्फेक्शन जे की हॉस्पिटलमध्येच खूप दिवसपर्यंत राहिल्यानंतर आपल्याला एखादी दुसरं बिमारी येणं, म्हणजे समजा आपल्याला आधी सर्दी होती फक्त, तर आपण 4 दिवस, आपण 2 किंवा 4 दिवस आपण हॉस्पिटलला राहिलेलं आहे, त्याच्यामुळे अजून परत आपल्याला फिवर येणं, म्हणजेच एखाद्या पर्सनशी कॉन्टॅक्ट येणं किंवा दुसरं काही सिम्टम्स आढळून येणं, हे सगळं झालं तर त्या व्यक्तीला हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन असं म्हणलं जाते. कारण हॉस्पिटलमध्ये एखादी डिसीज येणं म्हणजेच हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन होत असते. तर त्याचं ऑप्शन बघा, विअरिंग अ लॅब कोट, दुसरा आहे हँड हायजीन, तिसरा आहे कीपिंग द विंडोज क्लोज आणि चौथा आहे युजिंग एक्सपेन्सिव्ह मेडिसिन. तर वेअरिंग कोट, लॅब कोट, आता लॅब कोट घातलेला असेल तर त्याच्याने काहीसुद्धा इन्फेक्शन कंट्रोल होण्याचे चान्सेस नसतात, कारण फक्त ते लॅब कोट घालल्याने लॅब कोटच्या वरसुद्धा इन्फेक्शनचे जे जर्म्स आहेत ते सगळे येऊन बसतातच. सेकंड आहे हँड हायजीन, ते थोडं इफेक्टिव्ह आहे. तिसरा आहे कीपिंग द विंडोज क्लोज, आता जरी विंडोज क्लोज ठेवलं तरी हॉस्पिटलमध्ये जर एखादा पेशंट दुसरं काही आलं, तिसरं काही आलं तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होतातच. आणि चौथा आहे युजिंग एक्सपेन्सिव्ह मेडिसिन, आता इन्फेक्शनसाठी एक्सपेन्सिव्ह मेडिसिन यूज केलं तरी चान्सेस असतातच, ज्याच्यामुळे मेडिसिन मुळे क्युअर होत नसते. तर आन्सर नंबर येईल याचा बी, कारण डेली हँड वॉशिंग केल्याने हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्याचा चान्सेस असतात आणि कंट्रोल करण्याचा चान्सेस असतात. तर बेस्ट वे आहे हँड हायजीन, तर आन्सर नंबर येईल बी. यानंतर माझा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, INCचा फुल फॉर्म काय, तर मला INCचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण INC अप्रूव्ड कॉलेज असे म्हणले जातात, पण INCचं फुल फॉर्म काय असू शकते, तर मला INCचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हे क्वेश्चन विचारलं जाते एक्झामिनेशनमध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा 72, व्हॉट इज द कन्झर्वेटिव्ह एजंट ऑफ कॉलेरा, तर त्याचे ऑप्शन बघा, मायोबॅक्टेरियम, दुसरा आहे वर्बिओ कॉलेराय, तिसरा आहे साल्मोनेला टायफी आणि चौथा आहे प्लाझ्मोडियम. तर याचा आन्सर नंबर येईल बी, वर्बिओ कॉलेराय, कारण कॉन्टामिनेटेड वॉटरमध्ये कॉलेरा हे प्रेझेंट असते एजंट, त्याच्यामुळे आन्सर नंबर येईल वर्बिओ कॉलेराय बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन कम्युनिकेबल डिसीज, आता कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, तर कम्युनिकेबल डिसीज म्हणजे एका पर्सन टू दुसऱ्या पर्सनला पसरणं, म्हणजे जे पसरट डिसीज आहे, म्हणजे संसर्गजन्य रोग म्हणू शकता तुम्ही, जे की एकामेकाला पसरायचं काम करत असते, ते म्हणजे कम्युनिकेबल डिसीज. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला न पसरणं, म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणलं जाते. तर ऑप्शन नंबर बघा, टायफॉइड, दुसरा आहे ट्युबरक्लॉसिस, तिसरा आहे हायपरटेन्शन आणि चौथा आहे मिलायसिस. तर याचा आन्सर येईल सी, हायपरटेन्शन. हायपरटेन्शन असा डिसीज आहे जे की नॉन कम्युनिकेबल आहे, जे की पसरत नसते. हायपरटेन्शन म्हणजे काय, आता तर जास्त प्रमाणात BP वाढणं, त्याला हायपरटेन्शन असं म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 74, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पल्स पोलिओ प्रोग्राम इज, आता पल्स पोलिओ प्रोग्राम म्हणजे काय आणि कशासाठी करतात ते, तर पल्स पोलिओ प्रोग्राम हे लहान बाळांना दिले जाते, कारण त्यांना पोलिओ होऊ नये. आता पोलिओ काय, तर पोलिओ एक आजार आहे ज्याच्यामध्ये आपले हाडं असतात, हातापायचे ते वाकडे तिकडे होतात किंवा लुकडे होतात, पातळ होतात, त्याच्यामुळे पल्स पोलिओ हा जो प्रोग्राम होता ते इंडियामध्ये राबवत होते. तर याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की जे चाइल्ड वगैरे आहेत त्यांना प्रॉपर न्यूट्रिएंट प्रोव्हाइड होणं आणि पोलिओ फ्री होणं. तर याचा आन्सर कोणते येऊ शकते, आन्सर नंबर येईल बी, टू इरॅक्टिएट पोलिओ फ्रॉम कंट्री, म्हणजे जे पोलिओ आहे, जे पोलिओ होते चाइल्डला त्याच्यापासून फ्री करण्याचं काम मेन ऑब्जेक्टिव्ह आहे पल्स पोलिओच्या प्रोग्रामचं. म्हणजेच आता इंडिया कसं आहे, तर इंडिया जे आहे पोलिओ फ्री कंट्री आलेला आहे, कारण याच्यामध्ये आधी पोलिओचे केसेस आढळत होते, पण आता असं झालं की पोलिओचे केसेस आढळत नाही आणि जेव्हा चाइल्ड लहान असेल तेव्हा त्याला पोलिओचे डोस दिले जातात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द ब्लिचिंग पावडर इज यूज्ड इन वॉटर फॉर, आता ब्लिचिंग पावडर काय आहे, तर वॉटरमध्ये काय यूज आहे त्याचा, तर ब्लिचिंग पावडर हे एक पावडर टाईप सोल्युशन आहे, ते ज्याच्यामुळे जे इन्फेक्शन असते किंवा जर्म्स असतात ते किल होतात. तर त्याचा यूज काय आहे वॉटरमध्ये, तर ऑप्शन नंबर बघा, ए इम्प्रूव्हिंग टेस्ट, दुसरा आहे चेंजिंग कलर, तिसरा आहे डिसइन्फेक्शन आणि चौथा आहे डिक्रीज मिनरल कंटेंट. तर आन्सर नंबर येईल याचा सी, कारण ब्लिचिंग पावडर हे डिसइन्फेक्ट करते आणि जर्म्स जे आहेत वॉटरमधले ते किल करण्याचं काम करत असते ब्लिचिंग पावडर. तर आन्सर नंबर सी
डिसइन्फेक्शन. त्याच्यानंतर MNC म्हणजे काय सांगा मला. तर MNC म्हणजे काय होत असते आणि INC मी आधीच विचारलं, MNCचा सुद्धा फुल फॉर्म सांगा मला. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, पायरेक्झिया इज अनादर टर्म फॉर. आता पायरेक्झिया म्हणजे काय, खूपदा ऐकलं असेल तुम्ही पायरेक्झिया, हायपोपायरेक्झिया, हायपरपायरेक्झिया. पण पायरेक्झिया म्हणजे होते काय नेमकं, तर पायरेक्झिया म्हणजे फिवर होत असते. तर हे टर्म सुद्धा तेच विचारलंय. तर क्वेश्चन समजलं असेल तुम्हाला पायरेक्झिया म्हणजे काय विचारलंय. तर ऑप्शन बघा, हाय ब्लड प्रेशर, सेकंड आहे फिवर, थर्ड आहे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि लास्ट आहे लॉस ऑफ अपेटाईट. तर याला म्हणलं जाते फिवर, पायरेक्झिया. त्याला हायपर पायरेक्झिया सुद्धा कंडिशन आढळून येत असते किंवा हायपो पायरेक्झिया पण आढळून येत असते. तर आता हायपर पायरेक्झिया म्हणजेच काय, तर हायपर पायरेक्झिया म्हणजे जास्त बॉडी टेम्परेचर असणं म्हणजेच हायपर पायरेक्झिया आणि लो बॉडी टेम्परेचर असणं म्हणजेच हायपोपायरेक्झिया हे कंडिशन आढळून येत असते. त्याच्यानंतर बघा 77 क्वेश्चन, अन अँटीपायरेटिक ड्रग इज युज्ड फॉर. आता अँटीपायरेटिक ड्रग म्हणजेच काय, तर अँटीबायोटिक सुद्धा म्हणलं जाते तुम्ही. आणि अँटीपायरेटिक म्हणजे जे असं ड्रग असेल ज्याला फिवर कमी करते म्हणजे कंट्रोल करण्याचं काम करत असते असे ड्रग, त्याला कशाला यूज होते. तर काय येईल ऑप्शन, ऑप्शन नंबर ए रिलीव्ह पेन, ऑप्शन नंबर बी रिड्यूस फिवर, ऑप्शन नंबर सी इंड्यूस स्लीप आणि ऑप्शन नंबर डी किल बॅक्टेरिया. तर आन्सर नंबर येईल याचा बी, रिड्यूस फिवर, अँटीपायरेटिक ड्रग. तर एक्झाम्पलमध्ये घेऊ शकता तुम्ही पॅरासिटामॉल, काल्पोल, हे सगळे जे आहेत हे अँटीपायरेटिक ड्रग म्हणलं जाते, कारण हे याच्यामुळे काय होत असते, रिड्यूस होत असते आपला फिवर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ ऑक्सिजन सॅच्युरेशन, म्हणजे SpO2च्या सॅच्युरेशनची नॉर्मल रेंज काय इन हेल्दी पर्सन. आता हेल्दी पर्सन असेल त्याच्यामध्ये नॉर्मल ऑक्सिजन सॅच्युरेशनची काय व्हॅल्यू असत, तर नॉर्मल रेंज काय असू शकते. तर ऑप्शन बघा, पहिला 80 to 85%, दुसरा आहे 85 to 90%, तिसरा आहे 95 to 100% आणि चौथा आहे 70 to 75%. तर आन्सर नंबर येईल याचा सी, 95 to 100%. नॉर्मल जे पर्सन आहे, जेव्हा हेल्दी पर्सन आहे त्याचं सॅच्युरेशन 95 to 100 पाहिजे. जर 90च्या खाली गेलं असेल तर ते पर्सन किंवा त्या जो पेशंट असेल ते डेंजरसमध्ये असेल किंवा त्याला SpO2 कमी होत आहे, म्हणजेच ऑक्सिजन लेवल त्याला सॅच्युरेशन कमी होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, द इन्स्ट्रुमेंट यूज टू लिसन इन इंटरनल बॉडी साऊंड हार्ट अँड लंग्स इज. आता असं कोणतं इक्विपमेंट आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामुळे आपण इंटरनल बॉडीचे साऊंड ऐकू शकतो. तर पहिला आहे ओटोस्कोप, दुसरा आहे स्टेटोस्कोप, तिसरा आहे इंडोस्कोप आणि चौथा आहे मायक्रोस्कोप. तर याचा आन्सर येईल स्टेटोस्कोप, कारण स्टेटोस्कोप असा इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामुळे आपण सगळे इंटरनल बॉडीचे साऊंड ऐकलं जाऊ शकते. मेनली तर हार्टचं साऊंड ऐकलं जाते स्टेटोस्कोपनी, कारण जेव्हा एखाद्या पर्सनला कार्डियाक कंडिशन येईल किंवा नॉर्मल काहीतरी ब्रीथिंग प्रॉब्लेम येत असेल तर त्यावेळेवर स्टेटोस्कोपचा यूज करून आपलं माहिती करून घेतलं जाते की काय कंडिशन आहे पेशंटची किंवा काय कंडिशन आहे पर्सनची. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, ॲनोरेक्झिया मीन्स काय. आता ॲनोरेक्झिया म्हणजे काय होत असते, तर पहिला ऑप्शन बघा, लॉस ऑफ स्लीप, दुसरा आहे लॉस ऑफ एपेटाईट, तिसरा आहे लॉस ऑफ मेमोरी आणि चौथा आहे लॉस ऑफ हेअर. आता ॲनोरेक्झिया म्हणजे काय, तर लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणलं जाऊ शकते, कारण ह्या कंडिशनमध्ये पेशंटला भूक लागत नसते आणि ते उपाशी राहू शकते, त्याच्यामुळे त्याला ॲपेटाईट लॉस होते. त्याच्या जे भूक लागणं होते ते परमानेंट मरून जाते किंवा लागतच नसते त्याला भूक, त्याला ॲनोरेक्झिया अशी कंडिशन म्हणली जाऊ शकते. त्याच्यानंतरचं क्वेश्चन बघा, तुम्हाला मी सांगते की जे पहिली नर्स होती ती होती आपली फ्लोरन्स नाइटिंगेल. आता क्वेश्चन विचारलं जाऊ शकते तुम्हाला की पहिली नर्स कोणती होती किंवा मॉडर्न नर्सिंगची जे फाउंडर आहे ते कोण होती, तर तुम्ही आन्सरमध्ये लिहाल फ्लोरन्स नाइटिंगेल, कारण हे क्वेश्चन सुद्धा विचारलं गेलं आहे. आणि सोबतच आणि जे फ्लोरन्स नाइटिंगेल आहे तिचं दुसरं नाव काय हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. तर फ्लोरन्स नाइटिंगेलचं दुसरं नाव म्हणजेच लेडी विथ द लॅम्प हे आहे. तर हे दोन क्वेश्चन लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, सबलिंग्वल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन मीन्स प्लेसिंग द टॅबलेट. आता सबलिंग्वल म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, तर जिभेच्या खाली ठेवणं औषधीला, त्यालाच म्हणलं जाते सबलिंग्वली ॲडमिनिस्ट्रेशन. आता काय होत असते, त्या मेडिसिनचं काय कसं इफेक्ट पडत असते, तर त्याच्या आधी त्याचा ऑप्शन बघा, इन द एअर, अंडर द टंग, ऑन द स्किन, इनटू अ मसल. तर ऑप्शन नंबर येईल बी, अंडर द टंग, कारण सबलिंग्वल म्हणजेच अंडर द टंग हे मेडिसिन खाली जाते आणि विदाऊट वॉटर खाली जाते, कारण जे अंडर द टंग खाल्ल्यानंतर काय होत असते, लवकर अब्झॉर्प्शन होत असते जे मेडिसिनचं आणि लवकर इफेक्ट दिसून येत असते. जसं की एक्झाम्पलमध्ये घ्या कार्डियक पेशंट,
जर कार्डियक पेशंटला सबलिंग्वली औषध दिली तर लवकरात लवकर त्याचं ऑब्झॉर्प्शन होऊन त्याला मेडिसिनचा इफेक्ट पडत असतो आणि ज्याची त्याला हार्ट कंडिशन असेल ते स्टेबल होण्याचा चान्सेस असू शकतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ साइन ऑफ डिहायड्रेशन. आता याच्यामध्ये असं कोणतं आहे ज्याच्यामुळे साईन दिसतात, साईन आणि सिम्पटम्स म्हणू शकता डिहायड्रेशनच्या. तर पहिले आता जाणून घ्या की डिहायड्रेशन काय आहे. तर डिहायड्रेशन म्हणजे काय, पाण्याची कमतरता होणे बॉडीमध्ये आणि जे ग्लुकोजची मात्रा आहे, ग्लुकोज वगैरे ते कमी होणं म्हणजे डिहायड्रेशन हे कंडिशन आढळून येत असते. तर त्याचा ऑप्शन नंबर बघा, एक्सेसिव्ह स्वेटिंग. ऑप्शन नंबर 2 सनकेन आईज अँड ड्राय माउथ. ऑप्शन नंबर 3 हाय एनर्जी लेवल. ऑप्शन नंबर 4 फ्रिक्वेंट युरिनेशन. त्याच्यामध्ये आन्सर नंबर येईल बी, सनकेन आईज आणि ड्राय माउथ. तर जे डिहायड्रेशन आहे त्याचा साईन कोणता आहे तर सनकेन आईज. आता सनकेन आईज म्हणजे ड्राय झालेले आईज आणि सोबतच बघा ड्राय माउथ. आता ड्राय माउथ म्हणजे काय तर माउथचे जे लिप्स आहेत ते सुद्धा ड्राय होणं आणि वाढलेले कोरडी दिसणं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर ह्युमन बॉडी इज. आता मेन सोर्स काय आहे ह्युमन बॉडीच्या एनर्जीचा, तर जे असं कोणतं आहे सोर्स ज्याच्यामुळे जास्तीत जास्त एनर्जी प्रोडक्शन होत असते आणि बॉडीला प्रोव्हाइड होत असते. तर ऑप्शन बघा, प्रोटीन, विटामिन्स, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स. तर ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, कारण कार्बोहायड्रेट्स हे फ्यूल कलेक्ट करत असते आणि फ्यूल प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते बॉडीला. म्हणजेच मेन सोर्स आहे इथे कार्बोहायड्रेट, जे की ह्युमन बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विटामिन डी इज ऑल्सो नोन ॲज. आता विटामिन डीला काय म्हणलं जाते तर ऑप्शन बघा, एस्कॉर्बिक ॲसिड, रेटिनॉल, सनशाईन विटामिन, फोर्थ आहे कॅल्सिफोरॉल. तर याचा आन्सर येईल सनशाईन विटामिन, कारण विटामिन डी जे आहे ते विटामिन डी सनमधून मिळत असते. म्हणजेच सनचे जे कोवळे रेज असतात मॉर्निंगच्या त्याच्यामधून मिळत असते विटामिन डी जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे सनकेन विटामिन असं त्यांना म्हणलं जाते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 85. त्याच्या आधी बघा, ज्यांना कुणाला आमची बॅच जॉईन करायची असेल म्हणजे मॉक टेस्ट जॉईन करायची असेल त्यांनी आताच जॉईन करा, कारण खूप दिवस राहिलेले नाही आहेत, काहीच दिवस आहेत. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा, मॉक टेस्ट सॉल्व करा, ज्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल ॲक्युरेसीसाठी. तर ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, ग्रुपची लिंक मिळेल तुम्हाला, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा आणि आम्हाला मेसेज करा. आणि जेही मागचे व्हिडिओ नाही बघितले असेल ज्यांनी पण त्यांनी पहिलं आणि दुसरं डेचे व्हिडिओज बघा, कारण हे व्हिडिओजमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन करवत आहे मी ते खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. आणि हे जे क्वेश्चन करवून देतात मी हे सुद्धा क्वेश्चन प्रॉपर करा, याच्यामुळे तुम्हाला मार्क येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. जर तुम्हाला हेच क्वेश्चन परफेक्ट झाले असतील किंवा जे मी आता 10 दिवसात 2 दिवस ऑलरेडी दिले, बाकीचे दिवस मी देणारच आहे, ह्या दिवसात जे 10 दिवसात मी जितकेही क्वेश्चन दिले ते पूर्ण तुम्ही कव्हर केले आणि समजून घेतले, सोबतच मॉक टेस्ट सॉल्व केली आणि मी जे करून दिले आहेत PYQ यूट्यूबला बघितलं असेल आणि ज्यांनी नाही बघितलं असेल त्यांनी जाऊन बघा, चेक करा, व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. चॅनलला अजून नवीन असेल कोणी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. त्याच्यामध्ये तुम्हाला PYQ मिळून जातील शिफ्ट वाईज, जे मी रिवाईज केले आहे किंवा PYQ तुम्हाला समजून दिले आहेत ते सुद्धा चेक करून घ्या, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 85 क्वेश्चन आहे, पॉलियुरिया रिफर्स टू. आता पॉलियुरिया कशाला रिफर्स करते तर पहिले समजून घ्या पॉली म्हणजे काय आणि युरिया म्हणजे काय. युरिया म्हणजे युरिन आणि पॉली म्हणजे एक्सेसिव्ह. तर ऑप्शन बघा, पेनफुल युरिनेशन, दुसरा एक्सेसिव्ह युरिनेशन, तिसरा आहे अब्सेन्स ऑफ युरिन आणि चौथा आहे युरिन इन ब्लड. तर याचा आन्सर येईल बी, एक्सेसिव्ह युरिनेशन, कारण पॉलियुरिया हे कंडिशनमध्ये एक्सेसिव्ह युरिनेशन हे सुद्धा आढळून येत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, नाईट ब्लाइंडनेस इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ. आता नाईट ब्लाइंडनेस काय आहे तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच रात आंधळेपणा. जर एखादा पर्सन असेल ज्याला विटामिन्सच्या कमी असतील, आता ते तर विटामिन्स आपण बघू, तर एखाद्या विटामिन्सची कमी असेल तर त्याला नाईट ब्लाइंडनेस आढळून आले तर त्याला रात्री दिसत नसतं आणि दिवसा दिसत असतं, त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम होत असतात, न दिसणं, रात्रीला अंधारात कुठली पडणं. तर त्याचे ऑप्शन बघा, विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन के. तर करेक्ट आन्सर आहे विटामिन ए. तर विटामिन एची डिफिशियन्सी जर झाली त्या व्यक्तीला नाईट ब्लाइंडनेस हे होऊ शकतं. आणि ते आता क्युअर कसे करायचे तर क्युअर करायसाठी स्पिनॅच म्हणजे जे पालक आहे ते खा, सिरल्स खा, आल्मंड्स खा, ब्रॉकलीज खा आणि जे
वेगळे वेगळे फ्रूट्स असतील ते खाऊ शकता तुम्ही, ज्याच्यामुळे विटामिन ए ची डिफिशियन्सी होणार नाही आणि सोबतच विटामिन ए प्रोव्हाइड होत राहील बॉडीला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 87. द प्रोसेस ऑफ गिव्हिंग लिक्विड फूड थ्रू अ ट्यूब इनटू स्टमक इज कॉल्ड. जर एखादा पर्सन आहे बेडरिडन, त्याला आपण लिक्विड फूड द्यायचं असेल तर आपण कसं देणार आहोत, तर त्याला ट्यूब थ्रू देतो. तर आता त्या ट्यूबला काय म्हणतात, ह्या ट्यूबला काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हे क्वेश्चन विचारलं जाऊ शकते. ते ट्यूबला, ज्या ट्यूबनी जे लिक्विड फूड आहे ते दिलं जाते, त्याला काय म्हणलं जाते. तर याच्या ट्यूबला काय म्हणलं जाते. पहिला आहे ऑप्शन नंबर इन्फ्युजन, दुसरा आहे गॅवेज, तिसरा आहे लॅवेज आणि चौथा आहे डायलिसिस. त्या प्रोसेसला म्हणतात गॅवेज. तुम्ही मला ट्यूबचं नाव सांगा आणि ह्या प्रोसेसचं नाव मी सांगितलं गॅवेज. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होत असते, जे ट्यूब आहे तिला नाकातून इन्सर्ट केले जाते स्टमकपर्यंत, म्हणजे स्टमकच्या झिपॉइड प्रोसेसपर्यंत. का बरं, तर आपलं बेडरिडन असल्यामुळे ते फूड चिविंग करता येत नाही किंवा बाईट करता येत नाही, त्याच्यामुळे ते फूड, जे लिक्विड फूड आहे ते डायरेक्ट नाकाच्या नळी थ्रू डायरेक्ट पोटात जावं, त्याच्यामुळे ते हे प्रोसेस केली जाते आणि गॅवेज हे दिलं जाते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 88. द टर्म ऑफ हिमॅच्युरिया मीन्स. आता हिमॅच्युरिया म्हणजे काय, तर हिम म्हणजे काय होत असते आणि युरिया म्हणजे काय. आधीच मी सांगितलं, युरिया म्हणजे युरिया म्हणजे युरिन आणि हिम म्हणजेच ब्लड. तर काय होत असते, ऑप्शन बघा, पस इन युरिन, दुसरा आहे शुगर इन युरिन, तिसरा आहे ब्लड इन युरिन, चौथा आहे प्रोटीन इन युरिन. तर आन्सर नंबर येईल सी, ब्लड इन युरिन. म्हणजेच हिमॅच्युरिया म्हणजेच ब्लड इन युरिन. जर ब्लड येत असेल एखाद्या पर्सनला युरिनमध्ये, त्या कंडिशनला हिमॅच्युरिया असं म्हणलं जातं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 89. अ सायकॅट्रिक ट्रीट पेशंट विथ. आता सायकॅट्रिक म्हणजे काय, असे कोणत्या पेशंटला ट्रीट करता येते. तर ऑप्शन नंबर बघा ए, बोन डिसीज, ऑप्शन नंबर 2 मेंटल हेल्थ डिसऑर्डर, ऑप्शन नंबर 3 स्किन ॲलर्जीज, ऑप्शन नंबर डी हार्ट प्रॉब्लेम्स. तर सायकॅट्रिक आहे ते मेंटल जे पर्सन आहे त्याला ट्रीट करण्याचं काम करते, म्हणजेच ऑप्शन नंबर बी मेंटल हेल्थ डिसऑर्डर. जे मेंटली इल पर्सन असेल, डिप्रेस पर्सन असेल, स्ट्रेस पर्सन असेल, त्या पेशंटला ट्रीट करण्याचं काम कोण करत असते, सायकॅट्रिक करत असते. त्याच्यानंतरचं लास्ट क्वेश्चन बघा, द नॉर्मल पीएच ऑफ ह्युमन ब्लड इज. तर ह्युमन ब्लडचा नॉर्मल पीएच किती आहे, तर ऑप्शन बघा 6.4, ऑप्शन नंबर बी 7.0, ऑप्शन नंबर सी 7.4 आणि ऑप्शन नंबर डी 8.0. तर नॉर्मल पीएच आहे 7.4, ऑप्शन नंबर सी, कारण ते स्लाइडली अल्कलाइन असते नॉर्मल पीएच ऑफ ब्लड. तर हे क्वेश्चन होप्स तुम्हाला समजले असतील. आणि लास्ट क्वेश्चन तुम्ही मला सांगा, इंडियामधली पहिली नर्सिंग कॉलेज कोणती होती, हे तुम्हाला क्वेश्चन आहे, जे की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही लवकरात लवकर, व्हिडिओ बघितला असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये द्या, कारण हे जेवढे क्वेश्चन केले आहेत आणि मी जेवढे क्वेश्चन तुम्हाला मधात विचारले आहेत ते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. त्या क्वेश्चनवर थोडं लक्ष देऊन ऐका आणि तेच तुम्हाला हेल्प करणार आहेत एक्झामिनेशनसाठी. त्याच्यामुळे क्वेश्चन्सला नीट ऐकत जा आणि क्वेश्चनचे आन्सर बघत जा आणि कमेंट बॉक्समध्ये देत जा. तर हे व्हिडिओ होतं आपलं डे 3च्या. तुम्हाला होप्स समजले असतील सगळे क्वेश्चन. जे कोणी आता नवीन असेल आपल्या चॅनलला त्यांनी आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जेणेकरून तुम्हाला ऑल नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन माहिती पडेल. ज्यांना कुणाला अजून नवीन अपडेट्स पाहिजे असतील आणि नवीन क्वेश्चन्स पाहिजे असतील त्यांनी आमच्या ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. त्यांना ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. तर तुम्ही तिथे जाऊन क्लिक करू शकता आणि ग्रुपला जॉईन सुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.